वुमन्स डेच्या दिवशी माझ्यासोबत असं काय घडेल असं मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. तर श्री स्वामी समर्थ, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल मी काय सांगणार आहे ते. तर चला आपण सुरुवात करूया. आज होता वुमन्स डे आणि मस्तीमध्येच सगळं हे झालं. आणि आयुष्यात असं कधीतरी होतं आणि जे होतं ते चांगल्यासाठी होतं. हेच असं आपल्याला जे सांगितलेलं असं ना ते पूर्वजनांनी खरंच छान आहे. तरी असू द्या, चला आता काय विषय आहे ते सांगते मी तुम्हाला. तर आहोंना घ्यायचा होता मोबाईल आणि मग आता जो नवीन आला ना V70, तर तो मोबाईल आम्हाला घ्यायचा होता. आणि मग आम्ही काय आवरलं वगैरे घरचं सगळं. मागच्या 1-4 दिवसात ब्लॉग वगैरे काही पडले नाही. त्याचं कारण म्हणजे आम्ही रूम शिफ्टिंग वगैरे करत होतो. त्याचासुद्धा ब्लॉग येणार आहे. आता अपलोड करायलाच टाईम नाही भेटला. आता ह्या आजच्या नंतर दुसरा ब्लॉग तोच असेल. एडिटिंग वगैरे थोडंसं राहिलेलं आहे ते करून मी टाकेल. तर असं बघा, हा असा फोन वगैरे आम्ही घेतला. आता व्हिडिओ वगैरे तिथं काढला आणि जास्तीचं काही शूट वगैरे तिथं केलं नाही कारण तिथं प्रोसेस होतं, खूप चालू होती. परत घरी आलो आणि आम्ही रात्री बाहेर जाणार होतो, वुमन्स डे होता म्हणून. तर बाहेर जाणार होतो, तिथं तयारी वगैरे चालली होती आमची. सगळेजण तयार झाले होते. ते बघा दोघांची भांडणं चालली होती. ही जी आहे ना मुलगी, ती आमच्या शेजाऱ्यांची म्हणजेच माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे. मग आम्ही चाललो होतो. त्यांना म्हटलं एकदा फोन लयच हे करून करतात, तर त्यांना एकदा फोन दाखवायला सांगितलं. तुम्हाला आवडला का हा मोबाईल सांगा. मग नंतर आम्ही आहे ना थोडं डीमार्टमध्ये गेलो होतो आधी. आणि मग डीमार्टमध्ये थोडंसं सामान वगैरे घेतलं, पण तिथे काही शूट वगैरे केलं नाही आहे. कारण कितीही प्रयत्न केला ना तुम्हाला सगळं दाखवायचं तर ते राहूनच जातं आणि काही ना तिथे मग घाई होते. आणि संडे असल्यामुळं खूप गर्दीसुद्धा होती. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, डीमार्टमध्ये नाही घेतलं. मग तिकडं सामान वगैरे घेतलं, गाडी वगैरे पार्किंग केली. आणि मग इथे ह्या ढाब्याचं नाव तुम्ही बघितलं असेल, गोनी ढाबा म्हणून. आता होता पिके, असं लॉज वगैरेसुद्धा वरती होतं. छान होतं ढाबे, जेवणसुद्धा छान होतं. आम्ही थोडंसं स्टार्टर मागवलं आणि बिर्याणी खाल्ली. बाकीचं काही जास्त खायची इच्छा नव्हती. तंदूर वगैरे मागवलं होतं. पण मी तर नॉनव्हेज खात नाही आहे. याचं कारण सांगते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये आलं की पर्सनली सांगते. तो माझा पर्सनल विषय आहे. त्याच्यामुळे आम्ही खाल्लं वगैरे, मस्त सारं जेवण केलं. आणि ते मॅच वगैरे चालू होती. ज्यांनी रात्री लाईव्ह जॉईन केलं असेल ना त्यांना समजलं असेल, किंवा तुम्ही आतासुद्धा लाईव्हमध्ये बघू शकता. इंडिया विन झाले हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मस्त छान असं जेवण वगैरे केलं. छान मस्तपैकी जेवण केलं आणि परत मग व्हिडिओ वगैरे थोडासा एडिटिंग केलं. तर कसा वाटला ह्या पूर्ण ब्लॉग तुम्ही कमेंट करून सांगा. असा एक व्हिडिओ हा केला, सेव्ह केला आणि मग मस्त व्हिडिओसुद्धा टाकला. ते मोबाईल कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा. आमच्याकडे नेहमी उलटच असतं. व्हॅलेंटाईन डे असू द्या नाहीतरी हे असू द्या, गिफ्ट त्यांनाच भेटतं. तर मला असं गिफ्ट काय भेटत बघू, त्यांना आधीच घ्यायचं होतं. पण काल एक निमित्त ठरलं, मजाकमध्ये आम्ही गेलो आणि ते म्हणत होते की मला मोबाईल घ्यायचा. मी म्हटलं चला मी घेऊन देते. तर आम्ही गेलो आणि फायनली मोबाईल घेतला. कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.